मित्रांनो, शेअर मार्केटच्या नादात एका बापानं असं काही केलंय जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ही कोणतीही कथा नाहीये, तर सोलापूरच्या बार्शीत घडलेलं एक भयानक वास्तव आहे. योगेश पाटील, जिल्हा परिषदेत एक सन्माननीय मुख्याध्यापक, हातात चांगली नोकरी, घरात प्रेमळ पत्नी आणि 11 व 9 वर्षांची 2 हसती खेळती मुलं. सगळं काही सुखात सुरू होतं, पण या सुखी संसाराला शेअर मार्केटची नजर लागली. रातोरात करोडपती होण्याच्या मोहात सरांनी स्वतःचं, नातेवाईकांचं आणि मित्रांचं पैसे मार्केटमध्ये लावले आणि बघता बघता त्यांच्या डोक्यावर तब्बल 1,80,00,000 रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला. कर्जाच्या तगाद्यानं नैराश्य एवढं वाढलं की एका रात्री या बापानं काळजावर दगड ठेवला. स्वतःच्या जीवापार जपलेल्या 2 लहान मुलांना आणि पत्नीला त्यानं आईस्क्रीम मधून अत्यंत जहाल विष दिलं. ज्या हातांनी पोरांना भरवलं त्याच हातांनी त्यांचा घास हिरावून घेतला. तिघांचाही श्वास थांबल्याची खात्री झाल्यावर एका 22 पानांच्या सुसाईड नोटवर स्वतःच्या चुका लिहून या मुख्याध्यापकानंही गळफास घेतला आणि अख्खं कुटुंब एका रात्रीत संपलं. भावांनो, 1,80,00,000 गेले असते तर आयुष्यभर राबून पुन्हा मिळवता आले असते, पण गेलेली मुलं आणि गेलेला संसार आता कुठून आणणार? शेअर मार्केट हा जुगार नाही, पण हव्यास माणसाला अंधाळा करतो. अडचणीत असाल तर कुटुंबाला सांगा, पण स्वतःच्याच घराला असं स्मशान बनवू नका.